नमस्कार. आजच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रविवारचा दिवस होता. तर सगळ्यांना तो कसा गेला ते कमेंटमध्ये सांगा. मला पण चांगला गेला. तर आज आणि आज रविवार त्यात 1 तारीख. आता उद्या सोमवार. उद्या परत सकाळी नवीन उमेदीने कामाला जायचं. सकाळची सगळी धावपळ. आज थोडी विश्रांती घेतली कामामधून, ऑफिसच्या कामामधून. घरचं काम चालूच होतं. ऑफिसच्या कामातून आज आपण थोडीशी विश्रांती घेतली. आता उद्या परत आपल्याला नवीन उमेदीने, नवीन आशेने, नवीन उत्साहाने कामाला जायचं आहे. त्यासाठी जी शरीराला जी धावपळीसाठी जो शांतता पाहिजे ती आज मिळाली. म्हणजे ती ऑफिसचं टेन्शन, ऑफिसचं धावपळ आज नाही आहे. थोडंसं रिलॅक्स असतो आपण रविवारी आणि थोडा एका वेगळ्या मुवमेंटमध्ये जातो. आता हळूहळू आपण त्या मुवमेंटमधून बाहेर येऊन परत आता उद्याच्या मुवमेंटमध्ये जायची मानसिकता ती हळूहळू आपण सुरू करतो. तर थोडंसं सुविचार मला असं वाटतं की आजपासून आपण ॲड करूया. सुविचारमध्ये आज मी एक थोडंसं वाचलं आहे आता त्याविषयी बोलूया की प्रत्येक येणारा जो नवीन दिवस आहे ती आपण एक नवीन संधी समजूया. जे कालपर्यंत झालं ते आपण सोडून देऊया. म्हणजे जे झाल्या चुका किंवा जे आपल्या हातून जे चुकीचे निर्णय घेतले गेले ते सगळं जाऊ दे आणि आपल्याला आता नवीन आशेने, नवीन उत्साहाने, नवीन धैर्याने पुढच्या आयुष्याची वाटचाल करायची. तर ती आता आपण ती करणार आहोत. पण असं नाही आहे की झालं म्हणजे भूतकाळात जे झालं तर ते भूतकाळात झालेलं तेच धरून बसायचं आणि आपण रोज निराश व्हायचं आयुष्य जगताना. तर ते नाही करायचं. जे झालं ते झालं. मनुष्य आहे तो चुकणार. म्हणजे खूप चुका मनुष्याच्या हातून आणि चुकतो तो मनुष्यच ना. बाकी कोण चुकणार? आपण नाही चुकणार तर कोण चुकणार? आणि त्या चुकातून आता आपण सावरायचं आहे. म्हणजे आता त्या चुका तरी थांबवायच्या ज्या झाल्यात त्या. म्हणजे झालं ते झालं. त्याच्यात पण त्या प्रत्येक चुकातून आपण काहीतरी शिकलो. असं नाही की काही शिकलो नाही. आताच्या चुका आपल्याला भविष्यात काही करायच्या नाही. ते वर्तमानात पण त्या चालू ह्याच्यात पण आपल्याला त्या करायच्या आहे. जे झालं ते झालं. आता नवीन आशेने, नवीन उमेदीने आपल्याला पुढे जायचं आहे. नेहमी एक चांगलं आयुष्याची एक रोज संधी आहे. ती आपण अशी समजायची आणि आलेला जो दिवस आहे, जे मुमेंट्स आहे ते आनंदाने जगायचे, उत्साहाने जगायचे आणि त्यात काहीतरी चांगलं शिकायचं आहे. इतरांना आपल्यापासून काही चांगलं पॉझिटिव्ह देता आलं तर त्या दृष्टीने पण विचार करायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कुणावर जे भूतकाळात जे आपल्या आपल्याशी जे वाईट वागले त्यांना डोक्यातून काढून द्यायचं आहे. कारण ते एक अनुभव होता आपल्या आयुष्यातला वाईट. एक काळ होता तो गेला असं समजायचं आणि आता आपल्याला चांगल्या भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी आपण कधी भविष्याची चांगली वाटचाल करणार जेव्हा निगेटिव्ह लोकांना डोक्यातून काढणार, निगेटिव्ह लोकांचे विचार सोडणार. कारण आपल्या आयुष्यामध्ये खूप निगेटिव्ह लोकं पण असतात की जे आपल्याला मागे खेचतात, पाण्यात बघतात. प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. ते आपल्याला कमी लेखतात. तर त्यांच्यापासून आपल्याला काहीच मिळत नाही. म्हणजे मिळतं ते दुःखच मिळतं. त्यांना आपण आता आयुष्यातून काढून टाकूया आणि जे पॉझिटिव्ह लोकं आहेत, जे आपल्याला सकारात्मक वागतात, तर त्यांच्या सानिध्यात म्हणजे ती कोण आहेत? तर आपली पुस्तकं आहेत चांगले चांगले, आपले विचार आहेत, देवाचे हे आहेत, ग्रंथ आहेत छान छान. त्यांना ते आपण वाचूया, चांगली पुस्तकं वाचूया. ते पॉझिटिव्ह जे चांगलं बोलतात, जे आपल्याला चांगलं हे करतात, गायडन्स करतात. त्या लोकांच्या सहवासात, त्या लोकांचं हे अनुग्रह करून आता आपल्याला पुढची वाटचाल करायची. तर सगळ्यांनी त्या दृष्टीने आता पुढे जावा आणि मागच्या भूतकाळातला एकही विचार करू नका. ते लोकं आपल्या आयुष्यातला भाग नाही आहेत किंवा काही नाही आहे. तर ते सगळं मनातून काढून नवीन उमेदीने जगा हीच मी आशा करते. बाय.